अगदी महत्त्वपूर्ण लढत आपल्या भेटीला आली आहे. अभि आणि जितू ही सलामीवीर जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महत्त्वाची लढत आहे दोन्ही टीमसाठी. तिसऱ्या फेरीमध्ये दोन संघ आमने सामने आहेत. खरी अर्थानं इथे मात्र तो जिंकणारा संघ आहे हा क्वालिफायरच्या मॅचमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमसाठी अगदी अटीतटीची मॅच आहे. अभि स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्रायकर एंडवरती जितू. ही सलामीची गोड जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ करण्याकरिता गोलंदाज सज्ज आहे आकाश, मागील मॅचचा हिरो ज्याने जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला होता. असा गोलंदाज आकाश पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं लेफ्ट हँड बॅट्समन अभि स्ट्रायकर एंडवरती आहे. डीप मिड विकेट आणि मिड ऑन, त्याच्यासाठी दोन इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात केलेत. मॅच मधला पहिला बॉल मार्गस्थ करतोय गोलंदाज आकाश. पहिला चेंडू अपटून टाकलाय, दिशाहीन चेंडू, आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवंतर धावणे टीमचं अकाउंट ओपन होतं. एक धाव ही धावफलकावरती पाहायला मिळेल. अकूट टप्प्याचा चेंडू होता, आउट ऑफ द लेग स्टंप. डापेष्टीला मिस करत होता हा चेंडू. पुढचा बॉल आकाशचा. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दिशाहीन चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू सातत्याने ठेवले जातात. वेग आहे गोलंदाज आकाशकडे, परंतु नियंत्रबद्ध गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. सलग ते दोन चेंडू इथे मात्र स्क्वेअर टाकले गेलेत. पुढचा बॉल. यावेळेला तिसरा चेंडू देखील आउट ऑफ द लेग स्टंप. सलगचे 3 चेंडू बोनस धावा देऊन जातील. या धावा रोखाव्या लागतील, कारण एक्स्ट्रा धावा तुम्हाला कधी महागात ठरतात. ज्या वेळेला तुमचा संघ 1-1, 2-2 धावांसाठी पराभूत होतो, त्यावेळेला या धावा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावरती 1-1 धावी खूप महत्त्वाची आहे. 3 धावा धावफलकावरती, बोनस धावा आल्यात. यावेळेला लेंथ अजून एकदा बिघडलेली पाहायला मिळाली. विचार केला तर सलगचा 4था चेंडू हा मात्र स्क्वेअर पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी होणं टीमसाठी एक खराब संकेत म्हणावा लागेल. बोनस धावा दिल्या गेल्या, 4 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चेंडू मात्र टाकून झालेला नाहीये. यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. झेल टिपण्याची संधी होती, संधी गमावली गेली आणि क्षणामध्ये रूपांतर केलं 2 धावांमध्ये. धावसंख्यात 2 ने पुढे सरकते 6 अंकावरती. पुलर लेनचा चेंडू होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. झेल टिपण्याची संधी निर्माण होती बंटी यांच्यासाठी. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 6 अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज आकाश. महागडा ठरलाय, ज्यानं 4 धावा बोनस रूपी खर्च केल्या. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला ठेवला गेला. डीप बॅकवर्ड पॉईंटकडे खेळण्याचा प्रयत्न होता या गली रिझनमधून. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू डॉट निघतोय. धावसंख्या 6 असताना पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच. अगदी विचार केला तर दोन्ही टीमसाठी अगदी महत्त्वपूर्ण लढत आहे, कारण इथे जो जिंकणारा संघ आहे हा क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचणार आहे. एक मोठी मॅच आहे दोन्ही टीमसाठी, त्यामुळे संघर्ष हा पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेला हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र आमंत्रित केलं गेलं आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट केली गेली. कॉल कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 8 धावा धावफलकावरती. अकूट टप्प्याचा चेंडू होता, पूल केला गेला बॅकवर्ड स्क्युअर लेकडे आणि तिथे क्षेत्ररक्षक होते.
2 धावा जरूर मिळाल्या. 8 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज आकाश. यावेळेला डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटने लेफ्ट फटका लॉंग ऑफ सीमारच्या पलीकडे A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चांगला स्ट्रोक होता. प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ दी बॅट. बॅटचा आणि चेंडूचा ज्या वेळेला संपर्क झाला त्यावेळेला एकच गोड आवाज आला आणि त्यावेळेलाच मात्र ठरवलं गेलं की या चेंडूला चौकार किंवा षटकार जरूर मिळेल. यावेळेला मात्र स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती. चांगली स्टार्ट चांगली सुरुवात पाहायला मिळते. अभिच्या माध्यमातून एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. खूप चांगला स्ट्रोक त्याने खेळला सरळ बॅटने. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज आपल्या गोलंदाजी लाईनअप वरती. अंतिम चेंडू आहे. जितू प्रथम स्ट्रायकर एंड वरती येतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती आदळला. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. षटक कंप्लीट होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. बिनगडीबाद 15. चांगली सुरुवात झाली आहे. ज्याच्या वेळेला संघाची सुरुवात चांगली होते त्यावेळेला मध्यांतर चांगला होत असतो आणि शेवट देखील चांगला होत असतो. सुरुवात मात्र दमदार झाली आहे. टीम धोंडावडवली बी संघाची. उदय घरत पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. टीम धोंडावडवली बी. टॉस गमावल्यानंतर वाट्याला आली ती फलंदाजी करत असताना चांगली स्टार्ट चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 15 धावा आल्यात. इथे मात्र विचार विनिमय सुरू झालाय. सूर्यानगर टीमला देखील ठाऊक आहे या मॅचमध्ये विजय संपादित करायचा असेल तर विकेटची गरज आहे आणि विकेट टेकर गोलंदाज कोण आणावा हा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि अशा स्थितीमध्ये आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. जर विकेट आली तर धावसंख्येला कुठेतरी स्थगिती प्राप्त होईल. विकेटची सक्त गरज आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकंदरीत 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. बंटी ठाकरे गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर गोलंदाज आकाशने 15 धावा खर्च केल्यात. विकेट गमवलेला नाही आहे. ही जमेची बाजू असेल धोंडावडीली बी संघासाठी. पहिला बॉल बंटीचा. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती अभि. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाही आहे. सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 16 वरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. दुगाड चषक 2024 या ठिकाणी आपण आजमावतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. बंटी यांच्याकडे अनुभव आहे आणि अनुभवाचा वापर त्यांना इथे करावा लागेल. कारण दुसऱ्या बाजूने विचार केला तर टीम धोंडावडवली संघ एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने आगेकूच करतोय. अकूट टप्प्याचा चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. अकूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. धावसंख्येचा फलक 16 वरती आहे. बंटी अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून पहिल्या 2 चेंडूवरती यश संपादित केलंय. यावेळेला इनसाइड एज आहे का नाही तर मात्र इथून
एकंदरीत धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकाल 16 धावा. खूप चांगली गोलंदाजी बंटी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलग 3 चेंडू मात्र हाताळले गेले आणि फक्त सिंगल खर्च केली गेली. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज जितू पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने यावेळेला ऑन साईडला वळवलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 17 धावा धावफलकावरती. बंटी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खूप चांगली गोलंदाजी राहिली. या षटकामध्ये धावसंख्या कुठेतरी रोखली गेली आणि अशा गोलंदाजीची गरज होती आणि ही जबाबदारी स्वतः त्यांनी आपल्या खांद्यावरती उचलली. यावेळेला फटका फसलाय. झेलची संधी निर्माण झाली आहे आणि इथून मात्र खूप चांगला झेल टिपला गेलाय गोलंदाज बंटी यांच्या माध्यमातून. पहिला धक्का फलंदाज बाद होईल या ठिकाणी अभि. आज सातत्याने 17 आकडा ज्या ज्या वेळेला आला त्या वेळेला टीमची विकेट जाताना आपण पाहिले. बंटी खूप चांगली गोलंदाजी. 5 चेंडूवरती फक्त 2 धावा. विकेट्सची गरज होती ती विकेट देखील त्यांनी टिपली. विशेषतः अभि जी बॅट मात्र मॅचमध्ये तळपली होती त्याची त्याने विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल शिल्लक. करणने पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळी केली होती. ज्यावेळेला टीम धोंडावडली संघाला धावांची आवश्यकता होती. इथे फटका हा देखील फसला. अतिरिक्त उंची गाठली आहे. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील का? जजमेंट चुकलं गेलं आणि त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. सोपी झेल होती त्याला हार्ड बनवली गेली आणि इथून मात्र षटक समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. 19 धावा धावफलकावरती. यानंतरचा होणारा सामना दत्तकृपा कोलिवली आणि MD मोहिली दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा फलक जर आपण पाहिला तर 19 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा होत्या 15. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत 4 आणि 1 विकेट देखील आला. या विकेटची गरज होती. षटक क्रमांक 3 गोलंदाज योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतात. तिसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होते. गोलंदाज योगेश येत आहेत. षटकातला पहिला बॉल योगेशचा. पहिला चेंडू अतिशय दर्जेदार चेंडू हाताळला गेला. मात्र एसटी रक्षकाची ही चुकी पाहायला मिळाली आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर झालंय 1 धावांमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 20 धावा धावफलकावरती.
योगेश गोलंदाजी करतायत. या अगोदरचं षटक आपण पाहिलं तर बंटी यांचं किफायतीशीर ठरलं, फक्त 4 धावा खर्च केल्या. स्ट्रायकर एंडवरती करण आहे, पॉवर हिटर फलंदाज आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण दमदार खेळ पाहिला, यावेळेला सरळ बॅटने अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे 6 धावासाठी आयन अंडसम षटकार. मारो तो चोरी पट जाए, चोरी पट जाए, दोनों आंखें मारो तो चोरी पट जाए, चोरी पट जाए. खूप चांगला स्ट्रोक आणि या स्ट्रोक वरती आलाय तो षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या भरारी घेत असताना 26 धावा धावफलकावरती. करणने पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील संघाला धावांची गरज आहे. अशा स्थितीमध्ये तो आपले हात खोलतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज योगेश सज्ज आहे. लोअर फुलटॉ चेंडू ऑन साईडला वळवलाय. पहिली धावा अगदी वेगात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, धोका ठरू शकतोय. रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. या 2 धावेने संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचते. पहिली धाव अगदी वेगात पूर्ण केली, दुसरी धाव सहजरित्या म्हणता येणार नाही, परंतु कॉल कॉम्बिनेशन आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. चेंडूचा खेळ झाला 3. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर 2 धावा. यावेळेला स्विंग अँड मिस, अकूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा बाउन्सर टाकला गेला, हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही. 28 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज योगेश गोलंदाजी करतायत. 4 चेंडूचा खेळ झालाय, अंतिम 2 चेंडू शिल्लक. सामना करेल करण. यावेळेला शफल अधिक झाले होते, ऑनसाइड मध्ये खेळायचं होतं, डीप आणि स्क्युअर लेगच्या दरम्यान. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. एकंदरीत धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज सज्ज आहे योगेश. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, तिथे मात्र काय घडलं तर ही चुकी पाहायला मिळाली. चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय.
हे परंतु इथे काय घडले हे देखील पाहावं लागेल. धावचीची संधी निर्माण आहे. फलंदाज धावचीत होईल. जितू बॅक टू द डगआउट. आहे मात्र फलंदाज जरूर बाद असेल. धावसंख्येचा फळक पाहिला तर 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. 35 धावा धावफलकावरती आहेत. येणारा चेंडू हा फ्रीडचा आहे. स्ट्रायकर एंड वरती करण आहे ज्याच्या बॅटमधून या इनिंग्स मध्ये 2 आघात 2 षटकार आपण पाहिले. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती करण. नॉन स्ट्रायकर वरती नवीन फलंदाज प्रणय आला. हो जबरदस्त चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. एकाच रुळावरती 2 गाड्या. आणखीन एक धक्का पाहायला मिळेल. धावचीची विकेट्स गमावली आहे परंतु बळी कुणाचा पडलाय? प्रणयचा. यस डेफिनेटली फलंदाज प्रणय जाईल डगआउटच्या रस्त्याला. फलंदाज प्रणयला आपली धावचीची विकेट्स गमवावी लागली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निलेश. स्ट्रायकर एंड वरती करण. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना वैभव. एक चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळेला आणखीन एक दर्जादार चेंडू लेग B4. फलंदाज पायचीत होतोय. आणखीन एक धक्का. टीम धोंडावडवली संघाला. स्वेअर होता. भीमरचा होता परंतु त्यानंतर केलेली गोलंदाजी अतिशय सुंदर आहे. वैभव आपला अनुभव इथे पणाला लावत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती ऋतिक. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावरती 40+ जाण्याचा प्रयत्न जरूर करेल टीम धोंडावडवली. यावेळेला दांडी 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 गुल. आणखीन एक धक्का.
मध्ये पाहिलं तर विकेट्स गमावल्या जात आहेत. खूप चांगली गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं स्लॉग ओव्हरमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी होणं म्हणजे टीमसाठी एक चांगला संकेत म्हणावं लागेल. असं वाटत होतं कुठेतरी 45 किंवा 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करतोय टीम धोंडावडवली. अशा कंडिशन्समध्ये टीम सूर्यानगर संघाच्या कर्णधारानं लक्ष केंद्रित केलं या गोलंदाजावरती, ज्याचं नाव आहे वैभव. खूप चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्येचा फलक 35 वरती रोखला गेला आणि एकंदरीत पाहिलं तर 35 या अंकावरती तब्बल 4 फलंदाज बाद झाले. माझे साथी गुणलेखक आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत पंकज कोरडे की 34 या अंकावरती सलग 4 फलंदाज बाद झाले. 35 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित येतोय. षटकातला पुढचा बॉल या वेळेला देखील डेफिनेटली फलंदाज बाद होईल. फलंदाजाची दांडी केली आहे. गुल त्रिफळाचित केला गेलाय. मेरा कहना बैठ से बोझड़ा जालिम नजर हटा ले बर्बाद हो. हा गोलंदाज आपण पाहतोय सूर्यानगर संघाकडून वैभव. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि विचार केला ना तर आतापर्यंत त्याने परफेक्ट सटीक यॉर्कर चेंडू हाताळले गेले. प्रॉपर यॉर्कर चेंडूचा वापर करतोय. ब्रह्मास्त्राच्या चेंडूचा वापर करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहित थाळके हा फलंदाज दाखल झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट्स घेतोय. या षटकामध्ये पाहिलं तर खूप काही घडलंय. एकंदरीत 5 विकेट्स गमावले गेलेत. अनोखा इतिहास, अनोखा इतिहास, अनोखा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. रोहित थाळके स्ट्रायकर एंडवरती फलंदाज राहतील इथून पुढे. वैभव षटकातला पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र बॅकफुटवरती गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. एकंदरीत धावसंख्येचा फलक 35 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे गोलंदाज वैभवने. शेवटचा बॉल यावेळेला आणखीन एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. मात्र एसटी रक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. इथे पहा, जिथे सिंगल देखील नव्हती तिथे मात्र 2 धावा. नजरहटी दुर्घटना घटी अशातला प्रकार पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी सिंगल धाव देखील नव्हती तिथे 2 धावा आल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावांची आवश्यकता. अर्थात 38 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. आणि जाऊया आपण टॉस बॉक्सकडे, जिथून मात्र दत्तकृपा कोलिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये MD मोहिली या 2 संघादरम्यान टॉस होईल. आणि टॉस करण्याकरिता मी आदरणीय किशोर गुंदोळकर आणि त्याचबरोबरीने बाळू ठाकरे का श्रावणचे पप्पा आहेत तर या ठिकाणी मी टॉससाठी आमंत्रित करेन आदरणीय बाळू ठाकरे आणि विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आदरणीय राजू नांदविस्कर आपण आमच्या समेत टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम धोंडावडवली. अधिक वेळ दौडून देऊ नका. या ठिकाणी टॉस केला होता. एक बाजूने भूमिक स्पोर्ट BS स्पोर्ट्स आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजून पाहतो आपण दुगाड चषक. भूमिक स्पोर्ट इज अ कॉल आणि कॉल आलाय तो मात्र दुगाड चषक. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. धन्यवाद. चला जाऊया कॉम्बॉक्सकडे.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम धोंडावडवली, अधिक वेळ दौडून देऊ नका. विजयाकरिता लक्ष आहे ते 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष आहे. विजयासाठी 24 चेंडू 38 धावांची गरज. सामना जिंकण्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बंटी आणि त्याच्या साथीने आकाश, ज्या नमस्कार मंडळी, आपला पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर जोडला गेला 37-38 धावांचा वन आहे आणि हेच 38 धावांचा वन डोळ्यासमोर ठेवून दोन सलामीचे बॅटर्स एका बाजूने जर बघितला गेला तर आपण बंटीला पाहतोय, अर्थात इंद्रसेन ठाकरे, आणि दुसऱ्या बाजूने जर बघितला गेला तर आकाशला पाहतोय. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत. एका बाजूला धोंडावडवली संघ, दुसऱ्या बाजूने जर बघितला गेला तर टीम सूर्यानगर. 37 धावा बनवल्या गेल्यात, 38 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान. पण ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये आपण क्रिकेट पाहिलं आहे या मैदानावरती, त्या प्रकारे मी म्हणेन की मॅच कठीण कदाचित होऊ शकते. मग गोलंदाजांना थोडीशी मेहनत करावी लागेल गोलंदाजीवरती. बोलो तयार. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं षटक पाहतोय, फील्डचा सेटअप जर बघितला गेला तर लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय आणि मिड विकेट. पण अशा पद्धतीने फील्ड सेटअप तयार केला गेला आणि बॉल तयार होतोय. चेंडू क्रमांक पहिला घेऊन जिथे पहिलाच बॉल फेस करण्यासाठी आपण बंटी ठाकरे इंद्रसेनला पाहतोय. गोलंदाज तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा. पंचांचा इशारा येतोय की हा नो बॉल आहे, एक्स्ट्रा धाव दिली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 38 धावांचा पाठलाग करायचा. पहिलाच बॉल नो पाहिला आणि येणारा पुढचा चेंडू अर्थात आहे फ्री हिट. जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. पुढचाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्कोर ऑफ दी विकेट. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि फेकी करेपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती जोडल्या गेल्या 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती 38 धावांचं इक्वेशन दिलं गेलंय. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला दत्तकृपा कोलिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम मोहिली. येणारा पुढचाच बॉल, इथे पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचते. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. 4 धावा फळकावरती आहेत. बॉल तयार.
हा ट्रॅकर चेंडू खेळायचा होता ऑन साईडला, पण बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि सरळ जाऊन विसावला गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. का चेंडूच्या मेरिटमध्ये यावं लागेल, चेंडूला ओळखावं लागेल की आपण कोणत्या साईडला चेंडू आहे, कोणत्या रिजनमध्ये गॅप आहे. इनफिल्डमध्ये आपण पाहतो ना की पॉवर प्लेमध्ये जर इनफिल्डला क्रॉस केलं तर धावा मिळू शकतात. गॅप हंटिंग करावी लागेल. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळेल. भलं तयार. नेक्स्ट बॉल यावेळेस पहा हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल करतो. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये जर बघितलं तर अडथळे पाहायला मिळाले, फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि याच 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला टोटल 6 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. टोटल 4, ज्यामध्ये पहिलाच बॉल आपण नो पाहिला, मग आला 2 धावा, एक वाईड, मग 2 डॉट आणि त्यानंतर 2 धावा सिंगल पाहायला मिळाल्या आणि टोटल धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे ती 6 या आकड्यावरती. 5वा चेंडू प्रगतीपथावरती आहे. बोल तयार अनिकेत. हा ट्रॅकर चेंडू हवेमध्ये, फटका इथे पहा, बॅटची एज घेतली आणि त्यानंतर झेल टिपली जाईल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक पहिला, फलंदाज बाद. तू आ पुढचाच बॉल ऑन साईडला, पुन्हा एकदा सिंगल धाव, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि मग 2 धावा इथून कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीनं 38 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती जोडल्या गेल्यात 8 या आकड्यावरती. बघू मी कळवतो तुला, आहे का कुठं चालेल, फोन करतो. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्यात 8 या आकड्यावरती. चेंडूंचा जर बघितला गेला तर खेळ समाप्त झाला आहे, तो म्हणजे 6. एका षटकाच्या समाप्तीनंतर बघा 9 चेंडूने सुरुवात केली होती, तरी देखील या षटकामध्ये धावा फळकावरती आपण 8 पाहतोय. आता 3 षटकामध्ये धावा बनवायच्या, टोटल 30 आणि 10च्या सरासरीने. 4 षटकांची मॅच होती. 4 षटकामध्ये 38 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8. आता 18 चेंडू आणि 30 इक्वेशन आपण मैदानामध्ये पाहतोय आणि षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज करण. बोल तयार. षटक क्रमांक 2 करण आहे गोलंदाजीवरती आणि स्ट्रायकर एंडला जर बघितला गेला तर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आकाश. पहिला विकेट गमावला गेलाय, बंटी मात्र परतले गेलेत. वैयक्तिक धावांचा जर विचार केला तर 4 धावांचं योगदान खूप चांगल्या पद्धतीने बंटीने दिलं गेलं आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय आकाश आणि त्याच्या समवेत वैभवला. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण 2 पाहतोय. करण तयार. पहिलाच बॉल फुलर लेन्सचा अगदी डीप झाला त्या क्रीजमध्ये आणि त्यानंतर जर बघितला गेला तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती वाढताना पाहायला मिळालं. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती.
षटक क्रमांक आपण प्रगतीपथावरती पाहतोय, जिथे दुसरं चालू आहे. 38 धावांचं इक्वेशन मैदानामध्ये दिलं गेलं आणि हेच 38 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या फलकावरती 9 पाहतोय. थोडासा वेग वाढवावा लागेल धावेंचा, कारण की बघा हळूहळू का होईना पण शेवटच्या षटकापर्यंत जर मॅच पोहोचली तर मग ती मॅच जरतरची असू शकते, मग तिथे काही होऊ शकतं. तेच इक्वेशन ठेवून मैदानामध्ये आता गोलंदाजीवरती गोलंदाज करण तयार. येणारा चेंडू क्रमांक दुसरा. हा बॅटची कडा घेतली आहे, लिडिंग एज बॉल चालला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि विकेट क्रमांक दुसरा. फलंदाज होतोय बाद, झटका लागणारा हा दुसरा. तर झटका क्रमांक दुसरा हा मैदानाच्या बाहेर परतला गेला. धावा फळकावरती जर बघितला तर 38चा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 9 आकड्यावरती. थोडीशी बिकट परिस्थिती असंच म्हणावं लागेल, कारण की ज्या वेगाने बघा तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये बॅटिंग करत असता त्यावेळेस तुम्हाला सर्वात महत्त्वाची गडी ते रिक्वायर्ड रेट कितीच आहे. आता 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये तुम्हाला 30 धावा जोडायच्या होत्या, म्हणजे 10च्या सरासरी पळायचं आहे आणि या 10च्या सरासरी पळता पाठीमागे डबल सिंगल सर्वात महत्त्वाचे आणि त्यामध्ये एका चेंडूवरती जर अटॅक केला तर ही 10ची सरासरी तुम्ही बनवू शकता. पण तेच इक्वेशन जर बघितलं गेलं तर ते मनामध्ये ठेवताना त्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळत नाही. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतो 9. चेंडू क्रमांक तिसरा. बॉल तयार. पहिलाच बॉलवरती एक सिंगल, तदनंतर विकेट गमावला गेला. आता तिसरा चेंडू. स्ट्रायकर एंडला आपण डावकुराताचा फलंदाज पाहतोय मैदानामध्ये. बॉल तयार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. फुलटॉस म्हणजे परभणी असते, पण इथे फुलटॉस वरती विकेट आपल्याला पाहायला मिळेल. तर आणखी एक विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि धावा फळकावरती पाहतोय 9 आकड्यावरती नवीन बॅटर जितेशला आपण स्ट्रायकर एंडला बघूयात. 2 विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाले. टोटल विकेटचा जर विचार केला तर 4 विकेटच्या नुकसानवरती धावा फळकावरती आपण पाहतोय 3 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या आपण फळकावरती पाहतोय 9 आकड्यावर. हाफ ट्रॅकर चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू नक्कीच अगदी जाऊन पोहोचला गेला यष्टरक्षकाच्या हातापर्यंत आणि त्यानंतर जर बघितलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पंचांचा इशारा 1 बाउन्सचा देखील पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हर हे मात्र इथून ताकीद केलं जाईल आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर मॅचचं समीकरण थोडंसं का होईना पण आता फसताना आपण पाहतोय. बॅटिंग करताना टीम सूर्यानगर संघ 38चा पाठलाग करताय. 4 षटकाची मॅच आहे, पण जो पलटवार द्यायचा होता तो अजूनपर्यंत नाही आहे. स्विचिटची तयारी केली. बॉल सरळ निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि आणखी एक डॉट बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू जर बघितला गेला ना तर मॅचमध्ये समीकरण तणाव वाढवेल आणि जे इक्वेशन आपण 18-30 पाहत होतो ते इक्वेशन आता जाऊन पोहोचलं गेलंय. 13 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 29, म्हणजे एकच धाव आली या षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवरती एक सिंगल धाव आली, त्यानंतर 2 लगातार विकेट, त्यानंतर 2 लगातार डॉट बॉल पाहायला मिळाले. शेवटचा अंतिमचा चेंडू असेल. बॉलर करण तयार होत आहे. यावेळेस पहा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. झेल मात्र ड्रॉप केली जाईल आणि मग तिथे डायरेक्ट हिट आहे. पंचांचा इशारा. फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 4.
चला 12 चेंडू 28 इक्वेशन मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज रोहित हुकमाळीला पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये रोहित हुकमाळीने खूप चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा हा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी माठवरती रोहित आणि स्ट्रायकर एंडला. बॅटर जर बघितला गेला तर आपण आकाशला पाहतोय, जो नवीन बॅटर आलाय. इनॅट नंबर जर आकाशचा विचार केला तर 6व्या क्रमांकावरती, कारण की बघा बंटी परतले गेले, तदनंतर वैभव परतला आणि योगेश देखील परतला आणि त्याच्या पाठोपाठ जर बघितला गेला तर जितेश देखील परतलाय. एका बाजूने आकाश ठाकरे आणि दुसऱ्या बाजूने आकाश जाधव. 2 आकाश आपण मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि आता चेंडू देखील आकाशात पाठवतील का. षटक क्रमांक 3 रोहित हुकमाळी गोलंदाजीवरती. रोहित हुकमाळी. चला षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आणि गोलंदाजीवरती रोहित हुकमाळीला आपण पाहतोय. आता 12 चेंडू 28 इक्वेशन जे मैदानामध्ये आपण पाहतोय आणि बॉल तयार. स्ट्रायकर एंडला आकाशला आपण पाहिल. आकाश ठाकरे आहेत आणि आकाश जाधव नॉन स्ट्रायकर एंडला. प्लीज गाई करा. चला गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक पहिलाच बॉल. यावेळेस पहा शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलंय. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. डायरेक्ट हिट जर झाली असती तर कदाचित फलंदाज परतू देखील शकला असतं, पण डायरेक्ट हिट करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही फेकी करता अनेकदा आपण पाहतो ना की चांगले खेळाडूचे असतात ते ऑन फील्डमधून ज्यावेळेस फेकी करतात ना मग ते यष्टांवरती फेकण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून डायरेक्ट हिट लागावा, कारण की ज्या डायरेक्ट हिट लागला तर जे हाफ चान्सेस असतात ते कन्वर्ट फुलमध्ये देखील होऊ शकतात. आणि इथे जर बघितलं गेलं तर एका धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 11 आकड्यावरती म्हणजे 11 चेंडूमध्ये आता 27 धावा बनवायच्या. रोहित तयार. पुढचाच बॉल ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. झेल झाली आहे ड्रॉप आणि तदनंतर दुसऱ्या धावेची कॉलिंग अनसक्सेसफुल ठरू शकते. पंचांचा इशारा. फलंदाज होतोय बाद. आणखी एक झटका. फलंदाज होतोय बाद.
विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि विकेट क्रमांक इथून मैदानाच्या बाहेर परतला गेला आहे, तो म्हणजेच टोटल 5वा. आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 9 चेंडू बाकी राहतात आणि या 9 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत टोटल 24. 26 धावा बनवायच्यात 9 चेंडूमध्ये. नवीन बॅटर आपण सुधीरला पाहतोय. विकेट कमावले गेलेत 5. क्रमांक 7 वरती सुधीरला पाहतोय आणि 6व्या विकेटची पार्टनरशिप मैदानामध्ये आता इथून दाखवेल का. 9 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. येणारे 3 चेंडू महत्वाचे आहेत. या 3 चेंडूमध्ये जर 6 ते 7 धावा आल्या तर मॅच बनवू शकतं. गोलंदाज तयार. हा पहा पुढचाच बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, झेल टिपली जाईल. आणखी एक विकेट, आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर परतेल तंबूच्या आसराला. इक्वेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. बघा मॅच ज्यावेळेस चालू झाली होती तेव्हा 24 चेंडूमध्ये 38 धावा बनवायच्या होत्या. पण म्हणतात ना की क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल शब्दाला थारा नाहीये किंवा इम्पॉसिबल शब्द हा क्रिकेटमध्ये म्हटलं जात नाही. आता बनवायच्या होत्या 24 मध्ये 38 ते मॅच जाऊन पोहोचले 8 चेंडूमध्ये 26. म्हणजे बघा गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पण मी म्हणेन की बॅटिंग लाईनअपमध्ये स्ट्रॅटेजीज थोड्याशा चुकल्या गेल्या टीम सूर्यनगर संघाच्या. पुढचाच बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय. इथे देखील झेल जाण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि आणखी एक विकेट. लगातारचा जर बघितला गेला तर हा 3रा विकेट मैदानाच्या बाहेर. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय. स्थगिती पाहताना ती 12 या आकड्यावरती. 26 धावा अजून बनवायच्या. चेंडूचा खेळ बाकी राहतो. 7-26. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय पण अडवताना आता यावेळेस थोडेसे अडथळे पाहायला मिळतील आणि बॉल सरळ निघून जाईल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चौकाराकरिता आलाय या षटकातील अंतिमच्या चेंडूवरती चौकार. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 4 शेवटचं आणि अंतिम घेऊन. आणि या 4थ्या षटकामध्ये आपण जर बघितलं गेलं तर आता गोलंदाजीवरती गोलंदाज आणला गेलाय. निलेश हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय. 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 26. 18 मध्ये धावा 22 धावा बनवायच्यात. 18 चेंडूमध्ये धावा बनवल्यात 16 आणि 6 मध्ये बनवायच्यात 22. गोलंदाजीवरती गोलंदाज निलेशला पाहतोय. षटक क्रमांक 4 शेवटचं आणि अंतिम घेऊन. शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. गोलंदाज तयार होत आहे.
पहिलाच बॉल वेगवान, ते सर्रार चेंडू होता आणि चेंडू सरळ जाऊन पोहोचला गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि 5 चेंडूमध्ये धावा 22 बनवायच्या आहेत. 3 मोठे फटके मारावेच लागतील. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पहा हवेमध्ये, फटका तितक्या चांगल्या पद्धतीने नाही आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, झेल टिपली जाईल. आणखी एक विकेट. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय 9वा. पुढचाच बॉल यावेळेस डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच 16. चेंडूचा जर विचार केला तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 4, 5 आणि 6 औपचारिकता बाकी राहिले असं म्हणावं लागेल. आता एक सिंगल धाव पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17. आता अंतिमचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 21. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम चेंडू आणि त्यावेळेस कुठल्याच प्रकारची धाव नाही आहे. चला मॅन ऑफ द मॅच ठरतात. आपण जाऊया प्लेअर ऑफ द मॅच. करण आपण या व्यासपीठावरती आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. आणि टीम सूर्यानगर संघाचे कर्णधार आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. थँक्यू. तर पुण्याच्या एकदा या सामन्यामध्ये सामनावीरचा मानकरी ठरतोय करण.